हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी एकदम चविष्ट झणझणीत आणि झटपट होणारी दुधी भोपळ्याची सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहे। तुम्हाला बघून कळत असेल एकदम मस्त झालेली आहे आणि बिना पाणी घालता एकही पाण्याचा थेंब न घालता आपण ही बनवलेली आहे। बिना पाण्याची दुधी भोपळ्याची सुकी भाजी एकदम चविष्ट बनते बघा आणि झटपट बनवलेली आहे। कमी साहित्यात तेवढीच चविष्ट आणि छान होते बघा। नक्की करून बघा। तुम्ही एकदा या पद्धतीने केली तर परत परत याच पद्धतीने बनवणार। करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। 2 कोवळे भोपळे घेतलेले आहेत बघा। एकदम छान असे कोवळे आहेत, असे घ्यायचे बघा। आता हे आपण कट करून घेणार आहे। सुरुवातीला आपण त्याचे 2 टोक काढून घ्यायचे बघा। या पद्धतीने मी याचे टोक काढून घेते दोन्ही साईडचे। नंतर आपण याची साल काढून घेणार आहे। तुम्ही हवं तर साल काढा किंवा तसंच तुम्ही हे कट करू शकता। मी इथे थोडीशी साल काढून घेते। मी हे कट करायच्या आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत भोपळे। मी दुधी भोपळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, साल काढलेले आहे। आता मी या पद्धतीने कट करते। तुम्हाला हवा त्या पद्धतीने तुम्ही कट करा। बघू शकता एकदम बारीक असं मी कट करून घेते बघा। साल काढलेले आहे आणि या पद्धतीने कट करते। सगळा भोपळा मी इथे कट करून घेतलेला आहे या पद्धतीने बघा। इथे आता आपण भाजी बनवणार आहे, झटपट अशी भाजी बनवणार आहे। त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे। एक पळी होईल एवढे मी तेल घातलेलं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घेते। छान असं जिरे आणि मोहरी फुललेले आहेत, छान बघा मस्त असं। त्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने घातलेले आहेत आणि गॅसची फ्लेम मी मीडियम केलेली आहे। त्यामध्ये सगळा भोपळा घालून घ्यायचा आहे। इथे मी भोपळा सगळा घालून घेणार आहे आणि याच्यामध्ये 3 ते 4 मिनिटं परतून घेणार आहे भोपळा चांगला। त्या भोपळा मी घातलेला आहे आणि भोपळा मी चांगला परतून घेणार आहे बघा। आता किती दिसतोय, जसं आपण भोपळा परतत जाईल तसा कमी होतं बघा आणि याला पाणी सुटतं भोपळ्याला, इथे बघू शकताय। त्यामुळे आपण याच्यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही, बिना पाणी घालता हे छान असा भाजी बनवून घेणार आहे। इथे बघू शकताय मी या पद्धतीने छान असा परतून घेते बघा। सतत हलवत आपल्याला चांगला 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे। खमंग अशी भाजी तयार होते बघा सुरुवातीला भाजून घेतला की बघा। बघू शकताय तुम्ही जसं भाजल तसा हा कमी होतो आणि याला पाणी सुटतं बघा। अजिबात पाणी घातलेलं नाही, याला पाणी सुटायला लागलेलं आहे। आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। इथे मी अर्धा चमचा हळद घालते, अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे। मिक्स करून घ्यायचं आणि जास्त काही मसाले घालणार नाही आपण याच्यामध्ये बघा। कमी साहित्यात आपण झटपट आणि छान चविष्ट असा भोपळा बनवणार आहे। इथे मी 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे, घरगुती लाल तिखट आपलं घातलेलं आहे। आणि त्याचबरोबर 1 चमचा मी मोठा चमचा इथे धनेपूड घातलेले आहे। इथे बघू शकताय या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं। लाल मिरची पावडर आणि धनेपूड पूर्ण व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी घालून घेते बघा, छान चव लागते। थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, मिक्स करून घेते। कोथिंबीर घालून या पद्धतीने मी मिक्स करून घेते बघा, परतून घेते। कोथिंबीर बरोबर परतून घ्यायचं या पद्धतीने आणि कोथिंबीर घालून परतून घेतल्याच्या नंतर इथे बघा एक छोटी वाटी मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालते। तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घाला। इथे शेंगदाण्याचं कूट घालून मी परतून घेतलेलं आहे, बघू शकता। आता चवीनुसार मीठ घालायचं, मीठ सगळ्यात शेवटी घालायचं कारण इथे बघा मिठाचा अंदाज येतो। इथे भोपळा भाजला की कमी होतो, त्यामुळे भोपळ्याला आपल्याला मीठ घालायला अंदाज लागतो बघा। त्यामुळे भाजल्याच्या नंतर आपण याला मीठ घालायचं। मीठ घालून परतून घेतलेलं आहे, बघू शकताय। खाली वर करून घेतलेलं आहे, व्यवस्थित मीठ घालून मिक्स केलेलं आहे। झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। पण मध्ये आपल्याला छान असं 2 ते 3 वेळा खाली वर करून घ्यायचं आहे। आपण पाणी घातलेलं नाही, भोपळा खाली लागू शकतो, बघू शकता। अजिबात पाणी घातलेलं नाही, छान तेल सुटलेलं आहे। जसं शिजतो तसं याला तेल सुटतं बघा। याला तेल छान सुटलेलं आहे, बिना पाणी घालता। याच्या भोपळ्याला पाणी सुटलं होतं त्याच्यामध्येच आपण छान शिजवून घेतलेलं आहे। मी तुम्हाला दाखवते, आपण चेक करूया शिजलाय का ते। इथे बघू शकताय, मी दुसरा अजून दाखवते तुम्हाला। छान असा भोपळा शिजलेला आहे, बघू शकताय। एकदम मऊसूद असा शिजला जातो बघा। गरम आहे, मी तुम्हाला दाखवते। एकदम मऊसूद असा शिजलेला आहे, बघू शकताय। आणि तुम्हाला बघून कळत असेल किती छान असा झालेला आहे बघा। चविष्ट अशी एकदम बनतो, अजिबात पाणी घातलेलं नाही, त्यामुळे एकदम चविष्ट असा होतो। थोडीशी शेवटी कोथिंबीर मी घालून घेते। आपण याच्या आधी पण घातलेली आहे थोडीशी, पण शेवटी थोडी घालायची, छान चव लागते बघा। एकदम कमी साहित्यात आणि एकदम कमी वेळात 10 मिनिटात झटपट आणि
मस्त चविष्ट असा आपला दुधी भोपळाची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही टिफिनसाठी बनवू शकता. झटपट असं तुम्हाला वेळ नसेल तेव्हा झटपट भाजी बनवू शकता. तुम्ही जेव्हा पण तुम्हाला दुधी भोपळ्याची सुकी भाजी बनवायची असेल तेव्हा या पद्धतीने बनवून बघा. तुमची पण भाजी एकदम चविष्ट आणि मस्तच होणार आहे. आणि तुम्हाला बघून कळत असलं किती छान झालेले आहे. जे भोपळा खात नाहीत ते पण आवडीने खातील, एवढी चविष्ट होते, छान होते बघा. या पद्धतीने दुधी भोपळ्याची झटपट होणारी सुकी भाजी करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.